नमस्कार मित्रांनो, तुमच्या कामाची गोष्ट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. लाडक्या बहिणी बद्दल आपण अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहोत. राज्य शासनाने 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले आहे. आता ते का अपात्र केले आहे, तर ज्या महिला हे राज्य शासनाच्या दुसऱ्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घेतात पहिल्यापासून, किंवा ज्या महिला 65 वर्षाच्या पुढील आहेत, किंवा नमो शेतकरी सन्मान योजनेचा जे महिला लाभ घेतात, संजय गांधी निराधार योजनेचा जी महिला लाभ घेतात, अशा सर्व महिलांना त्यांनी अपात्र केलेले आहे. आता बऱ्याच जणाला असा प्रश्न पडला की ह्या ज्या 5 लाख महिला अपात्र झालेले आहेत त्यांच्या खात्यावर जे पैसे जमा झालेत ते राज्य शासन परत घेणार का, किंवा त्यांच्यावर काही कारवाई करणार का? तर स्पष्ट शब्दात माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, असा कुठलाही विचार नाही राज्य शासनाचा की त्या महिलेच्या खात्यावरून राज्य शासन पैसे परत घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता यानंतर सुद्धा छाननीचा दुसरा तिसरा टप्पा येणार आहे. त्यामध्ये सुद्धा जशी जशी छाननी होईल त्यामध्ये सुद्धा अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र होतील. संजय गांधी किंवा नमो शेतकरी, ज्या महिला 65 वर्षाच्या वरील त्यांचं वय आहे, त्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही आहेत, त्यांचे पैसे बंद होणार आहेत. परंतु त्यांच्या अकाउंटवर जे पहिले पैसे जमा झालेले आहेत ते काही राज्य शासन वसूल करणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.